दरम्यान या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर येतोय। सिया चेतननं हत्येआधीच केला होता सराव। लुल्ला नगरमध्ये केतनला ढकलून मारण्याचा सराव त्यांनी केला होता। लुल्ला नगरमध्ये 2 वेळा रिहर्सल म्हणजे सराव केल्याचाही पोलिसांचा दावा आहे। YouTube गुगलवर हत्येच्या पद्धतींचाही त्यांनी अभ्यास केला होता। त्यामुळे अभ्यास वगैरे करून त्यांनी खुनाचा प्रयत्न केलाय। पूर्वनियोजित हत्येच्या तपासाला त्यामुळे नवे धागेदोरे प्राप्त होत आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात हा धक्कादायक खुलासा झालाय। पोलिसांच्या माहितीनुसार सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्ला नगरमधील सेक्टर 37 परिसरात केतनला लोहगडावरून कसं ढकलायचं याचा 2 वेळा सराव केला होता। या माहितीमुळे हा खून पूर्वनियोजित असल्याचाही संशय बळावला। ज्ञानेश्वर सौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। केतनला मारण्याचा यापूर्वीच प्लॅन केला गेलेला होता। गुगलवर तशा पद्धतीची माहिती शोधली होती। त्याला विष पाजण्याचे प्रयत्न जे आहेत ते देखील करण्यात आलेले होते। तशा पद्धतीची माहिती सर्च केली, मात्र नंतर त्याला गडावरून ढकलून देण्याची रिहर्सल देखील पुण्यामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे आणि शेवटी त्याला लोहगडावरून ढकलून दिलेला आहे। पोलिसांकडून या दोन्ही आरोपींचा सध्या तपास चौकशी सुरू आहे। तपासात आणखी काही माहिती निष्पन्न होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद ज्ञानेश्वर तुमच्या या इनपुटसाठी।